तर इकडे पुण्यामधल्या कात्रज देहू रोड बायपासवर अपघातांचा सिलसिला सुरूच आहे। भरधाव वेगामधल्या एका खासगी बसनं दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या 2 दुचाकींना उडवलं। त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। वाळजे भागामधल्या फानकी जवळची ही सकाळी 7:30च्या सुमाराची घटना आहे। कात्रज देहू रोड बायपासचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्यामुळे अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। गाडी होती, त्यांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा कंट्रोल न झाल्याने गाडी डिवायडर क्रॉस करून पलीकडे गेली आणि जो चांदणी चौकाकडे ज्या गाड्या जात होत्या 2 टू व्हीलर, त्या टू व्हीलर गाड्यांना त्यांनी उडवलेले आहे आणि त्याच्यामध्ये एका टू व्हीलरवर 2 जण होते आणि दुसऱ्या टू व्हीलरवर होते आणि त्यापैकी 3 जण ऑन दी स्पॉट गेले आणि चौथा जो होता त्याला उपचारादरम्यान माई मंगेशकरला नेलं होतं आणि उपचारादरम्यान तो मयत झालेला आहे। ड्रायव्हरला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि ड्रायव्हरला पुढची कारवाई करत आहोत आम्ही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।